नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज तर त्या पिठामध्ये हळदीचे बाजार काय गेलेत पाहूयात. हा गठ्ठा विकलेला आहे 13,000 रुपये. ही गाडी विकलेली आहे 13,290 रुपये. 13,290. 13,350 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,350. हा गठ्ठा विकलेला आहे 13,230 रुपये. 13,305 रुपये. 12,650 रुपये. 13,270 रुपये. 13,000 रुपये हा गठ्ठा. 13,200 रुपये गठ्ठा. 12,500 रुपये गाडी. 13,860 रुपये गाडी. 12,900 रुपये गठ्ठा. 13,200 रुपये गठ्ठा. 13,370 रुपये गठ्ठा. 13,690 रुपये या गाडीचा बाजार बघायला आहे. ही गाडी गेलेली आहे 13,000 रुपये. 13,000 हा गठ्ठा. 13,205 रुपये. 13,300 रुपये गठ्ठा. 12,900 रुपये गाडी. 14,250 रुपये या गाडीचा बाजार बघायला आहे. 14,250. 13,000 रुपये हे गठ्ठा विकलेला आहे. 13,400 रुपये हे गठ्ठा. 13,005 रुपये गाडी. 13,055 रुपये गठ्ठा. 13,200 रुपये गठ्ठा. 13,000 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 13,300 रुपये हा गठ्ठा. 13,000 रुपये गठ्ठा. 13,000. 12,800. 12,050 रुपये तुकडी. 14,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,700 रुपये गाडी. तर आज अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. इंडियन ॲव्हरेज हळदीचे बाजारभाव 13,000 ते 13,500 रुपये गठ्ठ्याचे जात आहेत आणि काडीचे बाजारभाव 13,000 रुपयापासून 14,000 रुपयापर्यंत जात आहेत. पण काडीच्या बाजारभावापेक्षा गठ्ठ्याचे बाजारभाव चांगल्या प्रकारे जात आहेत. कुठलाही गठ्ठा जर चांगला पॉलिश असलेला असेल, ओला नसला, तर 13,000च्या वर विकला जातो.